चालू करू इथं कोण आहे मी तिसरी चढाई कोणी जा रे आणि या सामन्यासाठी जो खेळाडू पहिली सुपर रेड करेल 3 गडी बाद करेल त्याला अतुल अडाव यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. वैभव महाकाल यावी चढाई करण्यासाठी जयगडचा राजा संघाचा हा मेन रायडर बेस्ट रायडर यावी चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झाले. दुसऱ्या बाजूने मोरिया गोगलवाडी संघाचे खेळाडू इथे सज्ज झालेले पाहायला मिळतात. मोरिया गोगलवाडी संघाचा चढाईपटू जर्सी क्रमांक 17 बनेल का जयगडच्या राजासाठी खतरा ते पाहणं आवश्यक असणार आहे, कारण जयगडच्या राजा संघामध्ये बेस्ट ऑफ 7 आपण इथे पाहणार आहोत. सुमित तुपड आपल्याला इथे खेळताना दिसेल आणि तोच आम्ही चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय. जर्सी क्रमांक 1 नंबर खेळ करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू ज्याच्या जयगडमध्ये लीग स्पर्धा पाहायला मिळाल्यात. सर्वात बोली ज्याच्यावरती लगावली जाते तो हा खेळाडू आणि कोपरा रक्षकाच्या दिशेने केले गेलेली अप्रतिम खेळी, त्यामुळे फुटवर्क लाजवाब पाहायला मिळालं. स्वतःला स्लाइड केलं, सरकवलं. यावेळी जर्सी क्रमांक 28 एक उभरता खेळाडू मोरिया गोगलवाडी संघाकडून चढाई पूर्ण करून माघारी. जर्सी क्रमांक 22 इथे दाखल झालाय. कॉर्नर इनच्या दिशेने प्रयत्न. यस, बोनस पॉईंट इथे मिळतोय. कॉर्नर इनच्या नजरेकडून पिकअप केला गेलेला बोनस पॉईंट. तर डू ऑर डाय तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 17 इथे प्रयत्न करेल. डू ऑर डाय अंतिम सामना विजयी चषकावरती नाव कोरण्यासाठी चाललेली लढत भिडत आहे. महत्वपूर्ण सामना आहे. चषक मोरिया गोगलवाडी मध्ये जाणार की जयगडच्या राजाकडे जाणार ते पाहणं आवश्यक आहे. जर्सी क्रमांक 17 उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली खेळी, खतऱ्याची गंडी डोक्यावरती आणि थाय होल्ड. कोपरा रक्षक कमाल करताना पाहायला मिळतोय. थाय मध्ये जम्प करतोय आणि होल्ड करतोय. सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. पॉईंट गोस जयगडचा राजा. एकाच दिशेने एकाच बाजूला केलं गेलेलं फुटवर्क, त्यामुळे कोपरा रक्षकाला मिळाली संधी आणि संधीचं त्याने केलं सोनं. जर्सी क्रमांक 17 मैदानाच्या बाहेर काढलंय. लाजवाब टॅकल. सुमित तुपट यावी चढाई करण्यासाठी दोन्ही साइडला रॅपिडली क्रीडांगणावरती एक आपली दहशत निर्माण करताना सुमित सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतलेला तो पाहायला मिळालाय. दोन 2-2 अशा पद्धतीने राहिले इथे फील्ड. कोणताही पॉईंट न घेता माघारी परतलाय जर्सी क्रमांक 22. चढाई पूर्ण सुरक्षितपणे क्रीडांगणात. जर्सी क्रमांक 3 पॉइंट टेबल 3-0. ब्रिका बॅथरे बागरी परतोय. अजूनही पॉइंट टेबल ऑन झाला नाहीये. शून्याचा भोपळा अजूनही फोडला गेला नाहीये. सुमित तुपट डू ऑर डाय साठी मोरिया गोगलवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये झाला इथे दाखल. यावी फ्रंट ब्लॉक.
कॉन्सेप्ट नाही रे बाबा त्याचा कनेक्शन रेडरचा कनेक्शन नाही रेडर रेडर लाईन पण जयगड राजा 2 पॉइंट इकडे 1 पॉइंट रेड बरोबर आहे बरोबर पोहोचलोच ना थर्ड रेड आहे थर्ड दोन पण मिळाले ना यांना दोन आउट हो रेडर आउट आहे तो थर्ड रेड आउट आहे थर्ड रेड सांगितली थर्ड रेड शेवटचे 3 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वैभव महाकाळ चढाई करण्यासाठी आणि इथे मात्र 2 खेळाडू इथे गारद होतील जर्सी क्रमांक 45 जर्सी क्रमांक 22 आणि इथे घेतलं गेलं होतं टाइम ऑफ शाहू शिरदनकर कडून ही इथे बक्षीस जाहीर होत आहे सुपर रेड 3 मोहरे जो गारद करेल त्याला शाहू शिरदनकर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल अतुलजी आडाव यांच्याकडून सुपर रेड साठी 500 रुपये जर्सी क्रमांक 24 एक बोनस पण इथे मिळाला मोरिया गोगलवाडी संघाला आणि त्याच दरम्यान इथे ऑल आउट होतोय मोरिया गोगलवाडी संघ सर्व खेळाडू रिलाईव्ह होतील पॉइंट टेबल 11-3 11-2 मोरिया गोगलवाडी 2 गुणांवरती तर जयगड सराजा 11 गुणांवरती आहे सुमित बेस्ट ऑफ 7 दाखल केलं गेलं जयगडच्या राजाचं स्क्वॉड आणि अतिशय बेस्ट असा रोल प्ले केला गेलाय आणि सुमित ही यावेळी चांगला प्रयत्न करतोय बैठी घेऊन टच करण्याचा प्रयत्न ओ इथे चूक झाली पुढे सरकला परंतु मागे परतू शकला नाही जर्सी क्रमांक 17 बेस्ट रायडर ज्याच्याकडून पॉइंटची अपेक्षा होती तोच रायडर टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानाच्या बाहेर त्यामुळे जयगडच्या राजा संघाला मिळालेला महत्वपूर्ण पॉइंट आणि त्यामुळे आणखीन एका पॉइंटची बढत आणि इथे केलं गेलेलं थाय होल्ड रायडर सक्सेसफुल 1 पॉइंट जयगडच्या राजा संघाला 13-2 जर्सी क्रमांक 22 चढाई पूर्ण सात खेळाडू खेळांगणाच्या आतमध्ये असताना याही वेळी नाकाम ठरलाय तो मोरिया गोगलवाडी आणि त्याच दरम्यान मध्यंतरासाठी थांबवला गेलेला खेळ पॉइंट टेबल 13-2 13-2 दुसरा अंतिम सामना यानंतर इथे खेळवला जाईल तर या सगळं गावकडी विरुद्ध आदर्श मिरजुळे दोन्ही संघांना अंतिम सामन्यासाठी दुसरा पुकार
सेकंड हाफ दुसऱ्या सत्राला सुरुवात. पॉईंट टेबल 13-2, 13-2. चढाई पूर्ण करतोय आणि माघारी परतोय. बॅकफूट वरती मोरिया गोगलवाडी संघ. यानंतर केली जाणारी प्रत्येक चढाई खूप महत्वाची राहील. पॉईंट साठी ते प्रयत्न करावा लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुमितला इथे टॅकल करणं गरजेचं आहे. जर टॅकल करणं असफल असेल तर मात्र चढाईच्या माध्यमातून सुमित कसं मैदानाच्या बाहेर जाईल हा प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. पॉईंट टेबल 13-2. सुमित ज्याप्रमाणे जर्सी क्रमांक आहे त्याप्रमाणे त्याचा खेळ 1 नंबर खेळ, 1 नंबर क्रमांकाची जर्सी. सुमित यावेळी टाइमपास करताना आणि मोरिया गोगलवाडी संघ फक्त पाहत असताना. थर्ड डोर डाय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला चढाईपटू. कॉर्नर अटॅक सक्सेसफुल टॅकल. यावेळी बॅक टू बॅक थर्ड. सुमित तिसऱ्या चढाईसाठी 4ची बचाव फळी. अंतिम सामन्यामध्ये एक लाजवाब खेळ जयगडचा राजा संघाकडून आणि यावेळी सक्सेसफुल ठरलाय. 2 पॉईंट इथे मिळत आहे. 2 पॉईंट महत्वपूर्ण इथे मिळतील. पॉईंट टेबल 2-16. एक हाती या सामन्यावरती मजबूत अशी पकड घेतली गेली ती जयगडचा राजा संघाकडून. यावेळी जर्सी क्रमांक 9 इथे चढाई करण्यासाठी. आणि इथे होतो तो टॅकल. आणि इथे ऑल आउटचा खतरा आहे. 1+2 एकूण 3 पॉईंट जयगडच्या राजा संघाला. 20-2 या अंकावरती थांबलेली गाडी. जर्सी क्रमांक 17. आणि त्यानंतर केला गेलेला आणखीन एक टॅकल. सरस खेळ, लाजवाब खेळ. 1 साइडेड चाललेला सामना. एक हाती या सामन्यावरती घेतली गेलेली पकड या जयगडच्या राजा संघाने. शेवटची 5 मिनिटे. पॉईंट टेबल 221, 221. 19 गुणांची बढ़त आहे. मोरिया गोगलवाडी संघाला डिस्ट्रॉय केलं गेलं. 2 पॉईंट वरतीच त्यांना थांबवलं गेलं. फर्स्ट हाफ मध्ये मिळालेले 2 पॉईंट परंतु त्यानंतर कोणताच पॉईंट दिला गेला नाही तो मोरिया गोगलवाडी संघाला. परंतु यावी निसटलाय. 1 पॉईंट टेबल. पॉईंट टेबल पुढे सर्कल आणि पोहोचेल 3 या अंकावर. थर्ड अँड फायनल कॉल. अंतिम सामना. यावेळी चांगला बॅक होल्ड त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला टॅकल. सुमित तुपटच्या बहारदार खेळासाठी 100 रुपयांचं बक्षीस येते रामकुमार यांच्याकडून. सुमित तुपटच्या खेळासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. अजूनही सुपर रेडचं बक्षीस अबाधित आहे. अतुलजी आडव यांनी लगवलेलं 500 रुपयांचं कॅश प्राइज. शाहू शिरदरकर यांच्याकडून 200 रुपयांचं लगावलं गेलेलं कॅश प्राइज. सुपर रेड अजूनही हे बक्षीस अबाधित आहे. चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 1 सुमित. सुपर रेड साठी अजूनही बक्षीस अबाधित आहे ते म्हणजे अतुल जाधव यांच्याकडून 500 रुपये आणि शाहू शिरदरकर यांच्याकडून 200 रुपये.
वैभव लीड आहे ना 3 सोडा. यावेळी जर्सी क्रमांक 17 चढाई करण्यासाठी शेवटची 3 मिनिटे बाकी आहेत. लास्ट 3 मिनिट्स. पॉईंट टेबल 421 4-21. मिडल लाईन क्रॉस. बक्षीस अजूनही अबाधित आहे. सुपर रेड साठी अतुल आडम यांच्याकडून 500 रुपये, साऊ शिदनकर यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस असेल. परंतु एखादी सुपर रेड इथे पाहायला मिळते का पाहायचं आहे. सुशील थर्ड आहे. सुशील थर्ड रेड. थर्ड रेड. थर्ड डू ऑर डाय. एक पॉइंट इथे बिल्डर आहे. शेवटची 2 मिनिटे बाकी. लास्ट 2 मिनिट. शेवटची 2 मिनिटे बाकी. वैभव महाकाळ यावी चढाई करण्यासाठी. पॉइंट टेबल 5-22. जर्सी क्रमांक 3 दोन्ही कॉर्नरला अटॅक करण्याचा प्रयत्न आणि यावेळी जर्सी क्रमांक 27 दा काम ठरतोय. एक पॉईंट इथे भेटतोय. एक शेवटचं 1 मिनिट बाकी आहे. शेवटचं 1 मिनिट बाकी आहे. मीटिंगचा बघ चाली. जर्सी क्रमांक 17 पॉइंट टेबल 722. काही सेकंद शिल्लक असताना सुमित कॉर्नर इंच्या दिशेने चाललेली खेळी. आणि इथे सुपर हिट पाहायला मिळते. सुपर डुपर हिट कामगिरी. 700 रुपयांचा मानकरी ठरलाय तो सुमित दुपट. अतुल आडम यांच्याकडून 500 रुपये, साऊ शिदनकर यांच्याकडून 200 रुपये आणि 700 रुपयांचा मानकरी ठरतोय तो सुमित दुपट. आणि राम कुमार यांच्याकडूनही सुमित तुपटच्या बहादर खेळासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज येते. साऊ शिरजनकर यांच्याकडून 200 रुपये, अतुल आडव यांच्याकडून 500 रुपये आणि राम कुमार यांच्याकडून 100 रुपये. मंचावरती येऊन बक्षीस घेऊन जायचंय सुमित आणि या मॅचचा हिरो पण ठरतोय. नंतर वेळ सुमित मॅन ऑफ द मॅच असेल. बक्षीस वितरण सोहळ्याच्या वेळी ते बक्षीस दिले जाईल, परंतु आपण रोख रक्कम घेऊन जायचे. आपण मंचावरती येऊन सुमित आपण आपला कॅश प्राइज वरती येऊन घेऊन जायचंय. अतुलजी आडव यांच्याकडून 500 रुपये, शाहू शिरदरकर यांच्याकडून 200 रुपये आणि राम कुमार यांच्याकडून 100 रुपये. एकूण 800 रुपयांचं कॅश प्राइज विजेता ठरला आहे तो सुमित तुपट.
हॅलो. बाबू शेठ पाटील यांना आम्ही विनंती करतो की त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात यावे. अंतिम सामना. पंच पॅनल सरपंच सुभाष जाधव, पंच योगेश पाटील, पंच संतोष कीर आणि गुणलेखक सुशील जाधव. चला तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा अंतिम सामना. थांब येऊन दे थांबा 2 मिनिटं थांबा.